आजी एवढे धान्य बास होते ना? हा नाही, अजून 20 किलो वाढू म्हणजे जास्तीची लोक आली तर कमी नको पडाया. हा तसं पैसे द्यायला हायच मदन, नाही का मदन? होय. वहिनी वहिनी कसं आहे? अगं मंगे, हे काय लावलं तोंडाला? मॅरियाने मला फेस पॅक लावून दिला. आजी टोपीन उपरणं. टोपी उपर ना? नाही नाही, फेटे बांधू समजायला खरं मदन. हा चालतंय, पण नाना मला असं वाटतंय की भेटायची काही गरज नाहीये. अहो गरज कशी नाही, करू 1000 एक तरी करू. बाजार? कसला बाजार? आज तू बाजार नाही, 1000 एक फेटे करू म्हणलं. असं वय चालन चालन, खर्चाला तसं पण मदन हायच नाही कर. हा काजू, अगं ते गजऱ्याचं बघ बाई, आईने यायला भेटत नाहीत बाई. आणता येतील तवाच्या तवा. काजू अजून काही? साड्यांचं पण बघावं लागेल ना. हा 300 साड्या बास होतील. नाही 500 तरी घेऊ. हा 500 चालतील ना, नाहीतरी खर्चायला आहेच ना मदन. गप्पू, what are they talking? They are making a list that need to be purchased for the wedding. Oh wow! So preparation has started. Will I be getting sari too? Yes. Yes. Sari. राजकुमारी काय म्हणल्या? म्हणे की मला पण असणार आहे का साडी? हा मग पैठणी घेऊ, ती पण 20-25 हजाराची. तसे हे आहेतच खर्चाला. हा काय गरज आहे तुला समजा गोष्टी सांगायची? तिने विचारलं मग सांगितलं. विचारलं म्हणून सांगितलं. पुढच्या वेळेस सांग, तुला सांगतो. बाजाराचं मी तुलाच बघू देऊ नाही का वा? हा मिथून दादाला त्यातला समजा कळतंय. हा आणि मी तुलाही बोलून घेऊ, नाही का रे मदन? कोणाला? मिथून दादाला. हा हे बेस्ट होईल. आणि त्याच्यासोबत येईल ना ती गांधील माशी. काजू, खर्च किती पर्यंत होईल? 4-5 पर्यंत जाईल. 4-5 तर लागतील. आणि नाना दागिने पण राहिलेच की. हा करायला लागतील ना. जमला तर सुनार नाही करा ना दागिने. हा बाई करू. मदन, हा दागिन्यासाठी 1 लाख रुपये बाजूला ठेव. एकानं काय होणार आहे? घरात शेवटचं लग्न आहे म्हणलं जरा जास्तच लागते. अरे होऊन जाऊ द्या ना खर्च. हा महामदन आहे म्हणून खर्चाची काळजीच नाही. मग हे पोटी आले तुया म्हणून तर एवढं करू शकला त्यो. हा मग नाही तर पोरीच्या लग्नाचा खर्च नसताच आपला मला. हा तरी यंदा आपल्याकडं बरा पाऊस झाला, त्यामुळं जास्ती तर हातात पडन. हा मग मिथून आला तर मला आणि पोपट्याला शेतावर बी जाता येईल. हा हो, मिथून दादाला बोलून घ्या तुम्ही. हा ए पण हा पोपट्या कुठं आहे? ते भाऊच्या कामासाठी बाहेर जाणार आहेत वाटतं. आईला काय माणूस आहे ह्यो? घरात काय कार्य आहे का नाही? उठ सूट भाऊ 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 काय आहे? मदन, समजा कार्य मिळून 6-7 पर्यंत आकडा जातोय. 6-7 कठीण आहे भो. मिथून बी येणार आहे.
रिकामी खोकडी ठेवून काय करणार आहे बरं. फळ चार्जर सापडा गेले, काय सापडलं तर फळ. अरे राणी काय काय लपून ठेवती. कोणाच्या पोटात ना वटात गेली असते. झाले ते खराब आता. कुर्ता बी सापडा ना कुर्ता. राणे अगं महा चार्जर कुठे ठेवलेले आहे. नाही नाही, तू ही लपू लपू ठेवायची सवय मला माहितीये, पण कुठली वस्तू कुठे ठेवायची हे तरी कळतं का तुला. आता परवा चार्जर कुठे ठेवलं तुझा. कागदाच्या पुडीत बांधून. आणि हे फळ अगं कपड्याच्या कपाटात कोणी फळ ठेवतं का राणे. लई जोर चढायला महेशी बोलायला. अगं बॅटरी डाऊन आहे, त्यात चार्जर सापडा. भाऊ गावात आलेले कधी बी फोन करतील. त्यात माझा कुर्ता बी सापडा ना ग, म्हणून बोललो होतो राणे. परत बोलून तर बघा ना, नाही तोंड घेऊन बघुऱ्यात घातलं तर बघा. अगं असं सहज बोललो होतो मी. असंच बोललो होतो मी. इथं काय चाललंय हो. इथं घरात काय चाललंय, तुम्ही काय करायले. परत मी हायच आहे सगळ्यांच्या शिव्या खाऊन घ्यायला. मला काही कामच नाही ना. कोण काय बोललं काय तू. वर तोंड घेऊन विचारा ना मला. सकाळपासनं समदे घरात सुईच्या धाग्यापासनं मदन आहे ना खर्चाला, मदन आहे ना खर्चाला. मदन करीत मग खर्च. ते खर्च करणार मग त्यांची किंमत वाढती. आपल्याला कोण विचारन. आणि मी काय बोलले ना तर मग काही ऐकून घेत नाहीत. महानवरा काही करत नाही. बघा तुम्ही. मला काय माहिती, मला काय काय ऐकून घ्यावं लागत. राणे अगं रडू नको ना. हे काही नाही. मंगीच्या लग्नात आपल्याला मान मिळालाच पाहिजे. कसा काही करा मला नाही माहिती. आणि जर का मिळाला नाही तर तुम्ही येत आणि मी येत. लक्षात ठेवा. आपण ते गोट्या दादाच्या लग्नात नव्हती का केलती, अशी लांब लचक पत्रिका तशी तयार करू. हा जरा भारीतलीच करू. नाही का रे मदन. नाही भारीतली करायला काय हरकत नाही ना. पण लोक वाचले की फेकून देतात. हा ते हायच म्हणा. पण नाना, मंगीचं लग्न म्हणजे घरातलं शेवटचंच लग्न. हा ते पण आहे म्हणा, पण समध्या लोकांना कळायला पाहिजे ना. हा पत्रिका अशी बनवू समध्या लोकांना घरामध्ये अशी राणी सारखी जपून ठेवली पाहिजे. होय. हा हे बेस्ट होईल. आणि मदन खर्च करायला असल्यावर तसली चिंता नाही. नाही कर मदन. हा मग हा ना. अय्यो दाद्या, पत्रिकेची डिझाईन पण तयार केली तू. पैसे पैसे काय आला. नाना मंगल माझ्या बहिणीसारखी आहे ना. मग माझं बी कर्तव्य आहे ना तिच्या लग्नात खर्च करायचा. अरे हा पण मदन आहे ना खर्चायला. नाही नाना ते आहे, पण माझा बी हात पाहिजे ना. अरे पण तू यासाठी लागतील ना. मावशी अगं पैशात तुमचं काय आणि माझं काय एकच ना. आणि ह्या घरात लहानाचा मोठा झालोय मी. आणि मावशी, आणि तो कधी ताटात जेवण वाढताना एवढा फरक केला होई. अरे हो, पण पोरा
अरे तुला लागते ना. तुम्ही हे पैसे न घेऊन मला परक नका करू. मावशी, कधी तुला मावशी म्हणताना मला आई आठवली नाही, आणि कधी नाना म्हणताना मा बाबा. तुम्ही भरवलेल्या प्रत्येक घासात मला आई वडिलांचं प्रेम दिले. अरे गोपू तसं नाहीये. हं? ह्या पैशाची गरज तुला मागं पुढं पडणच. नाना नाही, नका ना म्हणू. आमच्या लग्नाच्या वेळी गोपू भाऊजी कमवीत तरी कुठे होते? तरी माझ्यासाठी हक्काचा दागिना केलाच ना त्यांनी. प्रश्न पैशाचा नाहीये ना, भाऊजींच्या मनाचा आहे. बरोबर बोलली पोरगी. बघता बघता केवढं मोठं झालं बाई मा पोरग. नशीब बनायचं माझं, एवढं शहाणं पोरग नशिबात आलं. मावशी रडू नको ना. हायला गोपा दादा, मानलं राहू तुला. तुझ्या लग्नात ना मी राहूला सांगून ना असं काहीतरी मोठं देणार आहे. म्हणजे त्यांना. आणि हा, तू माझ्या लग्नात काम करायचं बर का. म्हणजे तुला बेस्ट बायको भेटेल असं शाहरुख म्हणलाय. गोपू तू हे कर, ते आपल्या पत्रिकेच्या नावाचं पाय. हा, आणि त्या मंडपवाल्याला सांग. हा, हा ना. मदन तू बी जाय त्याच्या बरोबर. हा, तसं पण गोप्याला मदन शिवाय आणि मदनला गोप्या शिवाय करमत कुठं. गया आपल्या लेखाची कमाई. गोप्या, मानलं गाड्या तुला. मंगीच्या लग्नासाठी पैसे जमविले. हा, कसे काय जमविले? जमिले हळूहळू. भारी गाड्या. पैशाची अशी बी कमतर. इथं मला पैशाची गरज होती, पै साठी तरच तोय. मला पैसे दिले असते तर काहीतरी जुगाड केला असता ना. ना ना देऊन मोकळा. या बस. ना ना आजे. मदन दादा आशीर्वाद द्या. अरे असू दे असू दे. बस बस. नमस्कार नमस्कार. आपण मित्र आहे. हा हा. नेकलेस डिझाईन करायचं होतं म्हणून आलतो. त्याची काय गरज होती? हो आजी, म्हणलं दाखवून घ्यावं. वहिनी, हो सिमरनच्या म्हणजे मंगलच्या हिशोबाने झालं असतं म्हणून आलतो. मी काय काळजी करू नका, मी सांगते तुला. चल. ते इंग्लंडच्या राणीला आवडलं ना? काय? ते काही नाही, ते दागिन्यांचं डिझाईन पाठवलं होतं. उत्तर आले की तुम्हाला कळवितो. दाखवा काय आणले ते. दाखवा दाखवा. बरं बरं. हा बघा ते.
बघू दाखवा ना सगळंच द्या बघत ना सगळे जावाई आता तुम्ही आमच्यासाठी एवढं करायला म्हणल्यानंतर आमची जबाबदारी वाढली ना. हो नाही हो त्याच्यात काय एवढं आता मदन दादा म्हणतील तसं. हा आता आम्ही 1 तोळ्याची अंगठी करणारच होतो. अंगठी संग गळ्यातली चैन बी करू. काजू अगं इकडे ये. अगं बघ किती छान आहे दागिने. सोनात इकडे या. हे समजे दागिने घ्यायचे बरं का. नमस्कार नाना येतो. नमस्कार नमस्कार येतो या. आजी नमस्कार. चला मदन दादा नमस्कार. नमस्कार. मदन दादा हो किती करताय हे लग्नासाठी. असा दिलदार मनाचा भाऊ पाहिजे. येतो बर का. मंगे अजून येळे बर का. चला नाना येतो. हा हा नमस्कार या या. आजी चला. मदन दादा चला येतो. चांगलंय पोरग. हा हा चांगलं आहे. हायला यो चढणार बाहुल्यावर आणि मला आणणार रस्त्यावर. चक्रा मारून काय होणार आहे का. मग हे असं बसून काय होणार आहे का. अरे नाही मला म्हणायचं की काहीतरी करावं लागेल ना. काय बोलतो काहीतरी करावं लागन. मग तेच करतोय ना. नाना पैसे दिले नसते ये आले नसते ना. मला काय माहिती. तुला काय माहिती असतं. हा मलाच वरण तो आज एवढा थापा मारल्या नसत्या ना तर हे टेन्शन बी आलं नसतं. काय म्हटलं. काय करताय हे. काय नाही ते लग्नासाठी काय काय करावं लागेल त्याचा विचार चालला होता. बरं बरं काही टेन्शन तर नाही ना. नाही म्हणजे तोंड पडल्यावानी वाटायला ना म्हणून विचारलं. नाही कसलं टेन्शन बिन्शन काय नाही. तिकडे करोडोचा बिझनेस सोडून आलं तेव्हा टेन्शन नाही घेतलं. आता काय घेणार का गोप्या. बरं आणि हा हे पण यादीत धरा. बर खरंच आहे का काय. आणखी वाढला ना. हा ना. हा तरी तुला सांगूस म्हणे लाखो करोडचा बिझनेस आहे. आज सांगून टाकला असतं ना टॅक्सी चालितो तर काय बिघडलं असतं वय नसतं. गावातलं कोणी विचारलं तर त्याने काय बिघडलं असतं. पण नाही म्हणे मसाला किंग इंग्लंडच्या राणीशी संबंध. कशासाठी तर रुबाब टिकवाया. अरे मदन तोच रुबाब अंगाशी आलाय. अरे हीच वेळ सांगायची. आता काय ते सांगून टाक. नाना बी खुश आहेत. मग तिचं लग्न ठरलंय त्यात समजून तरी घेते ना आपल्याला. होय आणि आता जर नाही ना बोलला तर नंतर लय अवघड होईन भाऊ. आणि लग्न म्हणजे काही खेळ नाही. खर्च वाढत चाललाय. हे बघ
एक वेळ दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचं सोंग आणता येईल, पण पैशाचं सोंग कसं आणणार? नाही मदन, अरे मी काय म्हणतो ते पटतंय का? सांगूनच टाकतो नानांना समज. होईन ते होईन. उद्या उद्या 100% सांगूनच टाकीतो.